प्राचीन काळात विदर्भाच्या घनदाट जंगलात एक विशाल आणि भव्य महाल होता, ज्याला रक्तमहाल म्हणत. हा महाल राजा विक्रमसिंहाचा होता, जो आपल्या क्रूरतेसाठी आणि युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध होता. पण या महालात एक भयंकर रहस्य दडलेलं होतं, ज्याची भीती साऱ्या राज्यात पसरली होती. एका रात्री जेव्हा आकाशात चंद्र लाल रंगाचा दिसत होता, राजा विक्रमसिंहाने एका शक्तिशाली साधूला आपल्या महालात बोलावलं. हा साधू तंत्र मंत्र आणि काळ्या जादूसाठी ओळखला जात होता. राजाने त्याला अमरत्वाचा मंत्र मिळवण्यासाठी सांगितलं. साधूने राजाला चेतावणी दिली, हे मंत्र फक्त रक्ताच्या यज्ञाने मिळू शकतं आणि त्याची किंमत भयंकर असेल. पण राजा हट्टी होता. त्याने आपल्या सैन्याला गावांवर हल्ला करून 100 निर्दोष लोकांचं रक्त आणण्याचा हुकूम दिला. रक्ताने भरलेल्या यज्ञात साधूने मंत्र जपले आणि एक काळी छाया महालाच्या भिंतीतून बाहेर आली. ती छाया म्हणजे कालदेव, एक प्राचीन राक्षस होता, जो रक्ताच्या बदल्यात अमरत्व देत असे. पण त्याने राजाला सांगितलं, तुझं अमरत्व तुला मिळेल, पण प्रत्येक अमावस्येला तुझ्या महालात रक्त सांडलं जाईल, नाहीतर हा महाल आणि तुझं राज्य नष्ट होईल. सुरुवातीला राजाने या शापाकडे दुर्लक्ष केलं, पण पहिल्या अमावस्येला महालातून विचित्र आवाज येऊ लागले. भिंतींमधून रक्ताचे थेंब टपकत होते आणि रात्रीच्या सन्नाट्यात किंचाळ्या ऐकू येत होत्या. राजाचे विश्वासू सैनिक एक एक करून गायब होऊ लागले. त्यांचे मृतदेह सकाळी महालाच्या मध्यभागी सापडत, त्यांचे चेहरे भयाने विकृत झालेले असत. एके रात्री राजाची राणी सौंदर्यवती चंद्रिका रात्रीच्या वेळी महालाच्या गुप्त खोलीत गेली. तिथे तिला एक भयंकर दृश्य दिसलं. भिंतींवर रक्ताने लिहिलेलं होतं, रक्ताशिवाय शांतता नाही. ती घाबरून राजाकडे धावली, पण तेव्हा राजा स्वतःच कालदेवाच्या तावडीत होता. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. कालदेवाच्या शापामुळे राजा विक्रमसिंह हळूहळू वेडा झाला. त्याने स्वतःच्या कुटुंबाला आणि विश्वासू लोकांना मारायला सुरुवात केली, कारण त्याला वाटत होतं की रक्त सांडलं नाही तर कालदेव संपूर्ण राज्य नष्ट करेल. शेवटी एका अमावस्येला राजाने स्वतःच रक्त सांडलं आणि महालाच्या मध्यभागी पडून मृत्यू पावला. पण रक्त महालाचा शाप संपला नाही. आजही जंगलातून जाणारे प्रवासी सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या महालातून किंचाळ्या आणि रक्ताचे थेंब टपकण्याचा आवाज येतो. काहींना लाल डोळ्यांची एक छाया दिसते, जी रक्ताची भुकेली आहे. गावकरी सांगतात की जो कोणी त्या महालात पाऊल ठेवतो तो परत येत नाही. रक्त महाल आजही त्या जंगलात उभा आहे, जणू काही कालदेवाच्या शापाची वाट पाहत आहे. तुम्ही कधी त्या जंगलातून जाल तर सावध रहा, कारण कालदेव अजूनही तिथे आहे आणि त्याची भूक कधीच संपत नाही.